आणेल ग, दरवेळेस आणतोच ना, ह्यावेळेस पण आण. माझी गिफ्ट मग झाली की नाही वेगळी दिवाळी? ही दिवाळी आणखी उजळू द्या मनमोहक आणि आकर्षक दागिन्यांनी. SK खांडरे सराफ अँड ज्वेलर्स, भैया सराफ. 200 वर्षांची सुवर्ण परंपरा. SK खांडरे, सुभाष चौक, शिरूर. नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्यांचा जलद आढावा घेऊयात. संवाद सुपरफास्ट. औरंगाबादमध्ये एका शिपायाने संस्था चालकासह शिक्षकांची तब्बल 70 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर येते. सुनील गोपाल चौधरी असं आरोपी शिपायाचं नाव आहे. शाळेच्या वाढीव तुकड्यांसह शिक्षकांना संच मान्यता मिळवून देतो असं आमिष दाखवून या शिपायाने 70 लाख लुबाडले. मात्र पैसे मिळाल्यानंतर शिपाई गायब झाला. अखेर फसवणुकीचं लक्षात येताच त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या संचालक मेधा रेखे यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार शिपाई सुनील चौधरीला अटक करण्यात आली आहे. श्रीगोंद्यात काल दुपारी एका स्कॉर्पिओचा अपघात झालाय. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ चिंभळे रस्त्यावर शिरोळे वस्तीजवळ स्कॉर्पिओ झाडावर आदळून हा अपघात झालाय. यामध्ये चालक वैभव दिवटे याचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात शुक्रवारी दुपारी 2च्या सुमारास झाला. दिवटे हा महिंद्रा स्कॉर्पिओ MH16 AT 5415 घेऊन लोणी व्यंकनाथ कडून चिंभळ्याकडे जात असताना हा अपघात झालाय. क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचं सांगत पुण्यातील एका हॉटेल मालकाकडे तब्बल 10 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मुंबई येथे एका व्यक्तीला तुमच्यासाठी पिस्तूल खरेदी करताना पकडले अशी खोटी माहिती देत गुन्हा दाखल करायचा नसेल तर 10 लाख रुपये द्या असा फोन पांचाली हॉटेलच्या मालकांना आला. या प्रकरणी अनिल वामन भिडे यांनी तात्काळ पोलिसात तक्रार केली आहे. सध्या याबाबत खंडणी विरोधी पथकाचा तपास सुरू आहे. आता बातमी पाहूयात माणुसकी हरवत चालल्याची. माणुसकी संपत चालली आहे असं आपण म्हणतो आणि याचा प्रत्यय आला पाथर्डीमध्ये. नगर पाथर्डी रस्त्यावरील करंजी घाटात तेलाने भरलेला टेम्पो उलटून अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चालकाला मदत करायची सोडून लोक तेल चोरून नेण्यात मशगूल झाले होते. ही माहिती मिळाल्यानंतर पाथर्डी पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर जखमी वाहन चालकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. काल सायंकाळी तेलाने भरलेला हा टेम्पो नगरकडून पाथर्डीकडे जात होता. त्यावेळी हा अपघात झालाय. पुण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवरून अश्लील संभाषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस शिपायाने फिर्याद दिली आहे. गुरुवारी पीडित महिला शिपाई या ठाणे अंमलदार कक्षात असताना अज्ञाताने फोन करून अश्लील संभाषण केलं होतं. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजप येत्या 3 नोव्हेंबरला प्रचाराचा नारळ फोडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्राधिकरणातील मदनलाल धिंगरा मैदानावर 3 नोव्हेंबर रोजी भाजपची सभा होणार आहे. भाजप शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ पिंपरी चिंचवडमध्ये फुटावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती आणि त्यानुसार ही सभा होणार आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग दिलाय. शिवसेनेसोबत युती न झाल्यास महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघात स्वतंत्र लढण्याची भाजपची तयारी सुरू आहे. जामखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भूतवडा तलावातून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. या कारवाईमध्ये तलावातून 5 विद्युत पंप तहसीलदार तथा नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी विशाल नायकवडे यांच्या पथकानं पोलीस बंदोबस्तात जप्त केलेत. शहराला पाणी पुरवठा करत असलेल्या भूतवडा तलावात 30 दशलक्ष घनफूट इतकंच पाणीसाठा शिल्लक आहे. असं असतानाही आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तलावातील हे पाणी विद्युत पंप लावून उपसा करण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे.
सध्या राज्यातील 180 तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात आलाय. यामध्ये शिरूर तालुक्याचाही समावेश आहे. यंदा शिरूर तालुक्यातही म्हणावा तितका समाधानकारक पाऊस न झाल्यानं शिरूरमध्येही दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकं करपून चालली असून शेतकऱ्यांसमोर पीक टिकवणं मुश्किल झालंय. सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात दारूच्या बाटल्या खाली टाकल्याच्या कारणावरून एकाची हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार काल उघडकीस आलाय. अमित प्रदीप भिंगारदेवी असं मृताचं नाव आहे. तर या प्रकरणी लक्ष्मण अण्णा चौगुले यानं स्वतः पोलीस स्थानकात जात खुनाची कबुली दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये वाद होता. गुरुवारी हा वाद विकोपाला गेला आणि दारूच्या नशेतील लक्ष्मण चौगुले यानं डोक्यात आणि पाठीवर दगडाने मारहाण करत ही हत्या केली आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.